नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना हे माहीतच असेल ना की भारतीय जनता पार्टी हा केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील, संपूर्ण जगातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे. करोडोच्या संख्येने सदस्य असणारा इतका मोठा जगामध्ये दुसरा राजकीय पक्ष नाही. परंतु अशा या विश्वव्यापी महाप्रचंड राजकीय पक्षाला आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र सध्या अत्यंत वाईट दिवस आलेले आहेत. उष्ण अवसान आणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी ते महाराष्ट्रात, मला वाटतं नागपूरला आलेले असताना 2029 साली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये 100% भाजप म्हणजे एकट्याच्या जीवावरती सरकार आणेल अशा पद्धतीच्या त्यांनी वल्गना केल्या. परंतु तसं जरी असलं तरी खरं म्हणजे आत्ता 2024च्या या विधानसभा निवडणुकीसाठी मात्र त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर विसंबून राहावं लागतंय किंवा त्यांचा मोठा आधार घ्यावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. मागील काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील केवळ राजकारणाचंच नव्हे तर एकूणच संपूर्ण महाराष्ट्राचं, आपल्या संपूर्ण राज्याचं जे काही मातेरं करून टाकलेलं आहे. त्यामुळे इथल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आता भारतीय जनता पार्टीविषयी केवळ नाराजी, केवळ अप्रियताच नाही आहे तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संताप आणि चीड आहे. अर्थात हे मी राज्यातील बहुसंख्य जी सुजाण जनता आहे आणि जे स्वतःच्या डोक्याने विचार करतात त्यांच्याविषयीचं माझं निरीक्षण सांगतोय. अंधभक्त मंडळी, सगळ्याच प्रकारच्या अंधभक्त मंडळी माझ्या या निरीक्षणाला अर्थातच अपवाद आहेत. भारतीय जनता पार्टीची 2014 किंवा 2019 सालामध्ये जी ताकद होती तितकी ताकद आजही महाराष्ट्रामध्ये असली असती तर त्यांनी जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दादागिरी किंवा मुजोरी अजिबात सहन केली नसती, हे उघड आहे. परंतु ते या दोन्ही गटांची सगळी मुजोरी, सगळी दादागिरी सध्या सहन करताना आपण पाहतोय. याचाच अर्थ महाराष्ट्रातील जनता आता तितक्या भक्कमपणे आपल्या पाठीशी नाही आहे हे वास्तव त्यांना देखील उमगलेलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मदतीशिवाय आपण एकट्याच्या बळावरती बहुमताच्या आकड्याच्या जवळपास देखील पोहोचू शकत नाही. यावेळी ही वस्तुस्थिती त्यांना पूर्णपणे ठाऊक झालेली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ही संघ आणि भारतीय जनता पार्टीची मंडळी अतिशय धूर्त आणि चाणक्य असतात. कायमच वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे ते करून घेत असतात. त्यांचे असंख्य कार्यकर्ते लोकांशी रस्त्यावर उतरून बोलत असतात. अशाच काही ताज्या सर्वेंमधून राज्यातील लोकमत त्यांच्यासमोर आलेलं आहे आणि ते प्रतिकूल असल्याचं त्यांना कळलेलं आहे. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अधिक जागांच्या मागणीला ते धुडकावून लावताना दिसत नाहीत. अर्थात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या साथीनेही ते सत्तेचा सोपान गाठू शकतील का, तर त्यावर आता तरी बरंच खूप मोठं असं प्रश्नचिन्ह आहे. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या तालावर नाचण्याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. भारतीय जनता पार्टीची मजल यावेळी फार तर 50 ते 60 जागांच्या पलीकडे जाणार नाही, यावरती बहुतांश राजकीय विश्लेषकांचं, अभ्यासकांचं एकमत आहे, अगदी संघाच्या सुद्धा. मग बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या पुढच्या 90 ते 100 जागा एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडून आणू शकतील का? सध्याच्या परिस्थितीत तरी ही बाब प्रचंड अशक्यप्राय, अवघड, कठीण आहे एकदमच. अजित पवार 10चा म्हणजे दुहेरी संख्येचा आकडा सुद्धा ओलांडणार नाहीत आणि एकनाथ शिंदे 14 ते 15च्या पुढे जाणार नाहीत, अशी परिस्थिती सध्या आहे. त्यांच्याच सर्वेमधून समोर आलेली आहे. याचाच अर्थ महायुती अगदी सगळे मिळून, तिन्ही पक्ष मिळून 85 ते 90 पर्यंत कशीबशी मजल मारू शकतील अशी राजकीय स्थिती सध्या तरी महाराष्ट्रातली आहे. बहुमतासाठी संख्या आपल्याकडे लागते 145. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे तिघेही आमदार खरेदीला उतरले नेहमीप्रमाणेच. आणि नेहमीप्रमाणेच ईडी, CBI वगैरे सगळं त्यांनी सोबतीला घेतलं. तरीसुद्धा 50 ते 55 आमदार
अधिकचे मिळवणं त्यांना शक्यच होणार नाही, इतकी मोठी ही तफावत असणार आहे यावेळच्या निकालामध्ये. मतांची टक्केवारी वगैरे त्याचं गणित वेगळं असतं, परंतु आकडे आमदारांचे, आता कुणी म्हणेल की अजित पवार 10च्या आतच कसे काय राहतील, तर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं कशा प्रकारे पाणीपत झालेलं होतं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि किमान त्यांच्या बाबतीत तरी, म्हणजे अजित पवारांच्या स्वतःच्या बाबतीत किंवा अजित पवार गटाच्या बाबतीत तरी त्यावेळच्या म्हणजे लोकसभेच्या आणि आताच्या विधानसभेच्या राजकीय परिस्थितीमध्ये काहीही फारसा फरक पडलेला नाही, अजिबात नाही. त्यांचे अनेक साथीदार मागच्या काही काळामध्ये त्यांना सोडून गेलेत, आपण पाहिलं, अजूनही चाललेत. आणि शरद पवार यांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू असल्याचं आपण सगळेच रोजच पाहतोय. खुद्द अजित पवारांपुढेच त्यांच्याच बारामतीमध्ये त्यांच्याच पुतण्याच्या रूपानं आपल्याला माहिती आहे की युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. त्यामुळे बारामती सोडून खुद्द अजित पवारांनाच महाराष्ट्रात बाहेर फारसं लक्ष द्यायला वेळ आणि संधी दोन्हीही मिळणार नाही आहे. अजित पवारांचं शरद पवारांना धोका देणं राज्यातील बहुतांश जनतेला त्यावेळी रुचलेलं नव्हतं आणि अजूनही बहुतांश लोकांची ती भावना कायम आहे. दुसरीकडे संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत लोकांना महाराष्ट्रातील अजित पवार कधीच पटलेले नव्हते आणि अजूनही पटलेले नाहीत. त्यामुळेच अजित पवारांच्या उमेदवारांना संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत लोकांचं समर्थन आणि मतदान मिळणं सुद्धा अत्यंत अवघड आहे. आम्ही युती धर्माच्या विरोधात जाणार नाही, युतीच्या विरोधात काही काम करणार नाही, परंतु आम्ही अजित पवारांच्या उमेदवारांना मतदान सुद्धा करणार नाही, अशी ठाम भूमिका RSS आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान मंडळींची आहे. अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधात प्रत्येक ठिकाणी शरद पवार स्वतः जाणार आणि प्रचार करणार हे तर अगदी उघडच आहे. त्यातून काय होऊ शकतं त्याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. त्यानंतरही आणखीन पुढची महत्त्वाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा अजित पवारांचा किंवा त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करायला, सभा वगैरे घ्यायला जेव्हा सुरू करतील त्यावेळेला लोक त्यांच्याकडे पाहून अक्षरशः शब्दशः फिदी असतील. ज्या अजित पवारांवरती वर्षानुवर्ष भ्रष्टाचाराचे मोठमोठे 70,000 कोटी वगैरे असे सगळे आरोप केले, त्याच अजित पवारांच्या स्वतःचा त्यांचा किंवा त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचा निगरगट्टपणा किंवा निर्लज्जपणा भारतीय जनता पार्टीचे नेते निश्चितपणे दाखवू शकतील, कारण ते त्यांच्या रक्तात असतं. परंतु राज्यातील सगळी सर्वसामान्य जनता त्यांचा हा ढोंगीपणा कसा काय मान्य करणार, मोठा प्रश्नच आहे. नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा फडणवीस जेव्हा अजित पवारांना किंवा त्यांच्या गटाच्या उमेदवारांना निवडून द्या असं जाहीर सभांमधून आवाहन करतील, तेव्हा समोरच्या लोकांच्या चेहऱ्यावरती नेमके काय भाव असतील त्याची केवळ कल्पना करून मला आत्तापासून हसू येतं आहे. तुम्हालाही हसू येत असेल, मला खात्री आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची लोकप्रियता किंवा त्यांच्याविषयी महाराष्ट्रातील जनतेमध्ये असलेली सहानुभूती कमी झालेली आहे असं मला तरी महाराष्ट्रात वेगवेगळ्या निमित्तानं फिरताना अजिबात जाणवत नाही. माध्यमांचा वापर करून जे काही नेरेटिव्ह सेट करण्यात येतात सध्या आपण पाहतो मागील काही काळापासून, हे एकनाथ शिंदेंची लोकप्रियता वाढली आहे आणि उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी झालेली आहे, हे सुद्धा एक प्रकारचं फेक नेरेटिव्ह आहे. लोकसभेच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेचा परफॉर्मन्स काहीसा कमी झाला आणि ते काय स्ट्राईक रेट की काय ती भानगड वगैरे एकनाथ शिंदेंचा तो जास्त ठरला असं जे बोललं जातं, त्यामागच्या कारणांचा, त्यामागच्या परिस्थितीचा आपण सगळ्यांनी नीट विचार करायला हवा. नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा महाराष्ट्राविषयीचा आकस कधी लपून राहिलेला नाही. त्यांच्या अनेक निर्णयांमधून आपल्याला तो दिसतो, जाणवतो. गुजराती नेतृत्व आणि त्यांना महाराष्ट्राविषयी असलेला दुस्वास हे आजचं नाही, वर्षानुवर्षापासूनचं आहे. संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबईसाठी झालेल्या सगळ्या आंदोलनामध्ये गुजराती नेतृत्वाची नेमकी काय भूमिका होती त्याबाबत आपल्या अभिव्यक्तीचे काही एपिसोड यापूर्वीच आपण बनवलेले आहेत. याबाबत अधिक माहिती ज्यांना हवी आहे, गुजरातचा महाराष्ट्रावरती असलेला आकस त्यांना अधिक जाणून घ्यायचं, त्यांनी ते एपिसोड जरूर पाहावेत. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो.
त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आता काही वेगळं करत आहेत अशाला अजिबात भाग नाही. तीच महाराष्ट्र आणि मुंबईविषयीची गुजरातची पारंपरिक जी आकस भावना गुजराती नेतृत्व पुढे नेत असतं तेच हे दोघेही पुढे चालवत आहेत. त्यात मोठा फरक फक्त हा आहे की त्यासाठी त्यांना महाराष्ट्रातून आजवर कधी मदत मिळत नव्हती, परंतु देवेंद्र फडणवीसांची मोठी साथ आता त्यांना मिळताना दिसते. अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करणारे फडणवीस सुद्धा आपण पाहिलेले आहेतच की. असो, तो वेगळा विषय आहे. आपण एकनाथ शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट वगैरे त्या सगळ्या मुद्द्यांवरती बोलत होतो. तर त्याबाबत बोलताना आपण एक लक्षात घ्यायला हवं प्रामुख्याने की नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचा तो तत्कालीन राज्यपाल दरिद्री बुद्धीचा, काय त्याचं नाव, भगतसिंग कोश्यारी, निवडणूक आयोग, ईडी, CBI आणि न्यायपालिका अशा सगळ्यांनी महायुती करून उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला. पक्षाचं नाव त्यांच्यापासून हिरावून घेतलं. पक्षाचं चिन्ह वर्षानुवर्ष जे त्यांच्याकडे होतं ते त्यांच्यापासून हिरावून घेतलं. पक्षाला फंडिंग करणारे वगैरे जे काही आर्थिक स्रोत असतात प्रत्येक पक्षाचे असतात, तर उद्धव ठाकरेंसाठी तशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांवरती प्रचंड जरब बसवली. अशी सगळीकडून त्या उद्धव ठाकरेंची त्या सगळ्या महायुतीनं नाकेबंदी करून टाकली. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेकडे पैशाला अर्थातच कोणत्याच प्रकारचा तोटा नव्हता. महाशक्ती त्यांच्या पाठीशी होती. हेलिकॉप्टरनं बॅगा जायच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात, आपण सगळ्यांनी ते पाहिली दृश्य. निवडणूक आयोगाची त्यांना पूर्ण साथ होती. राज्यातलं जाऊ द्या, मुंबईत तर आपण ते रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर प्रकरणात उघडपणे काय घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. प्रशासन, पोलीस यंत्रणा आदी सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंच्या सोबत होत्या. म्हणजेच एका बाजूला पूर्णपणे नाकेबंदी केलेले उद्धव ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला सगळं काही प्रचंड प्रमाणामध्ये हाती उपलब्ध असलेले एकनाथ शिंदे. अशा प्रकारची ती अत्यंत प्रचंड मोठी विषम अशी लढाई होती. आणि तरीसुद्धा अशा सगळ्या बाजूनी नाकेबंदी झालेल्या अवस्थेत सुद्धा प्रचंड विषम परिस्थितीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी मजल मारली, हे आपण लक्षात घ्यायला हवं. स्ट्राईक रेट वगैरेकडे आपण या सगळ्या दृष्टीने पाहायला हवं. आता सुद्धा आपण पाहतोय पैशाचं वाटप प्रचंड प्रमाणामध्ये महायुतीकडून सुरू झालेलं आहे. ते काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल फेम शहाजी बापू पाटलांच्या गाडीमध्ये खरं तर मोठी रक्कम असल्याचं म्हटलं जातं, 15 कोटी वगैरे, परंतु 5 कोटी रुपये सापडल्याचं प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलं. आता मी हा एपिसोड बनवेपर्यंत आज राज्यामध्ये विविध ठिकाणी तब्बल 70 ते 75 कोटी रुपये सापडल्याचं वृत्त आहे. आणि या सगळ्या पैशांचा संबंध महायुतीच्याच लोकांशी आहे. नोटबंदी केल्यानंतर, ते काय निश्चलीकरण वगैरे केल्यानंतर काळा पैसा देशात निर्माण होणार नाही, रोखीने व्यवहार होणार नाहीत, असं काय काय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे लोक सांगत होते. आता जेव्हा ते महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत मोदी 10 ते 14 नोव्हेंबरच्या काळात, तेव्हा ही जी मोठ्या प्रमाणामध्ये रोकड सापडते, अजूनही सापडेल भरपूर, आणि ती त्यांच्या किंवा त्यांच्या युतीमधील संलग्न लोकांशीच संबंधित आहे. तर या सगळ्या रोखीविषयी, सापडणाऱ्या रोखीविषयी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी काय भाष्य करतील का? नाही बोलणार ते, आपल्याला पूर्णपणे माहिती आहे. महाराष्ट्राचं मागील 2.5 वर्षांमध्ये काय मातेरं झालेलं आहे नेमकं, ते सगळंच आता हळूहळू समोर येतं आहे. संदर्भांसहित, पुराव्यांसहित पुढच्या काही भागांमध्ये त्यावरती आपण आकडेवारीसहित, त्या समोर आलेल्या आकडेवारीसहित भाष्य करूच. परंतु एक बाब मात्र अगदी नक्की आहे की सुरत गुवाहाटी गँगला महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये स्थान अजिबात नाही आहे. त्या सगळ्या खोके बहादरांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतासाठी अगदी 5 नाही तर 10-10, 15-15 हजार रुपये जरी वाटले तरीही त्यांना उपयोग होणार नाही. लोक अडचणींनी गांजलेले आहेत, सध्या राज्यातील आर्थिक तणावामध्ये आहेत. त्यामुळं त्यांचे पैसे ते नक्की घेतील आणि घ्यावेतच त्यांनी, कारण त्या सर्वसामान्य जनतेला लुबाडूनच तर या लबाडांनी मिळवलेलं धन आहे हे. परंतु पैसे घेऊन सुद्धा लोक या खोके बहादरांना मत अजिबात देणार नाहीत. लाडक्या बहिणीसुद्धा अगदी खुलेआम म्हणतात, बऱ्याच मार्गांनी आमचीच लुबाडणूक करून, आमच्याच कुटुंबाची लुबाडणूक करून, आमच्याच
उत्पादनांची लुबाडणूक करून आम्हालाच 1500 रुपये देत आहेत. आम्हाला कळतंय ते. मी तुम्हाला सांगतो, मी कालच कोल्हापूरचा एक व्हिडिओ पाहिला यूट्यूबवरती, मला तर आठवत नाही कोणाचा होता, महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरचाच. तिथे काही स्थानिक महिला रोज सकाळी वर्षानुवर्ष काही नाश्त्याच्या पदार्थांचे स्टॉल लावतात, सकाळी 8 ते 10, 11 वाजेपर्यंत 2-3 तास. काही फार शिकलेल्या महिला नसाव्यात त्या, परंतु त्यांनी सगळ्या प्रकारच्या डाळी त्यांच्या त्या नाश्त्यासाठी लागणाऱ्या आणि तेल वगैरे सगळ्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांमध्ये किती मोठ्या पटीमध्ये वाढ झालेली आहे ते त्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलं त्या अँकरला. त्यांचं रोजचं साहित्य घ्यायला महिन्याभरासाठी तिथे मागील काही कालावधीपर्यंत त्यांना एक 10-12 हजार रुपये लागायचे, तिथे आता 20 ते 25 हजार रुपये सुद्धा पुरत नाहीत महिन्याचा तो बाजार घ्यायला. हे त्यांनी अगदी आकडेवारीतून दाखवून दिलं. महिन्याला आम्हाला 1500 रुपये म्हणजे दिवसाला 50 रुपये हे सरकार देतंय सध्या लाडकी बहीण म्हणून, आणि दुसऱ्या मार्गाने सगळ्या गोष्टींमध्ये भाववाढ करून आमच्या रोजच्या गल्ल्यामधून 100 ते 150 रुपये काढून घेत आहे, असं त्या महिलांनी अगदी संदर्भासहित व्यवस्थितरित्या आणि उद्विग्न होऊन सांगितलं. डोळ्यात अश्रू होते त्यांच्या. हे असं सगळं आहे. राज्यभरामध्ये एकाही सरकारी कामं करणाऱ्या ठेकेदाराचं बिल निघत नाही आहे सध्या गेले काही महिने. कालच मी एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याशी बोलत होतो. त्यांनी अतिशय गांभीर्याने सांगितलं की राज्याची ही आर्थिक अनागुंदी अशीच सुरू राहिली तर डिसेंबर किंवा जानेवारीला आम्हाला म्हणजे सगळ्या सरकारी कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार तरी वेळेवरती मिळू शकतील का, अशी शंका आमच्या मनात निर्माण झालेली आहे. म्हणजे पहा, त्यामुळे या सगळ्यावरती बोलत राहू आपण. फेक नॅरेटिव्ह महायुतीकडनं जे निर्माण करण्यात येतं आणि प्रत्यक्ष वास्तव काय आहे यावर चर्चा करत राहू. आपला मताचा अधिकार अतिशय अनमोल, अतिशय महत्त्वाचा असा आहे. त्यामुळे ते योग्य ठिकाणी जावं, योग्य ठिकाणचं बटन आपल्याकडून दाबलं जावं, यासाठी ही चर्चा महत्त्वाची असते असं मला वाटतं. आणि त्यामुळे चर्चा करत राहू आपण पुढच्या काही भागांमध्ये. तूर्त आजच्या भागामध्ये थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन तुम्हा सगळ्यांना, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.